लाडक्या बहिणीसाठी ही आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींनो, बँकेचा SMS आता तपासा, हप्ता जमा होणार आहे। महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। आताच पाहिलेल्या बातमीवरून राज्यभरातील बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी सरकारच्या वतीने आता देण्यामध्ये आली। हो बहिणींनो, ज्या हप्त्याची तुम्ही वाट बघत होता तोच हप्ता अखेर आता बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। आणि बहिणींनो, तुम्हाला डबल खुशखबर आता आली आहे। एक हप्ता नाही तर 2 हप्ते म्हणजे की 3000 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये वाटप प्रक्रिया आता सुरू झाली आहे। बहिणींनो, लक्षामध्ये ठेवा, लाडकी बहीण योजनेचा मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला। म्हणजेच की मार्च महिन्याचा 21वा हप्ता, त्यासोबत एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता देखील 3000 रुपये तुम्हाला भेटले आहे। आता बहिणी प्रतीक्षा करत आहे ते म्हणजे की मे महिन्याच्या 1500 रुपयाची। आता महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस त्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची बातमी आता बहिणींना देण्यामध्ये आली। बहिणींनो, तुम्हाला एक हप्ता नाही तर मे महिना बघा, मे महिन्याचा देखील हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात। आणि त्यासोबत बघा, डबल खुशखबर कशामुळे तर जून महिन्याचा सुद्धा हप्ता तुम्हाला मिळत आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की बघा लाडक्या बहिणींनो, 3000 रुपयाचा मोठा निधी जमा करण्यामध्ये आता येत आहे आणि सुरुवात आता झाली आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये ठेवा, आता बघा, महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं, मे महिन्याचा 23वा हप्ता आणि जून महिन्याचा 24वा हप्ता अशा 2 महिन्याचा एकत्रित लाभ आता पात्र बहिणीला मिळत आहे। बघा, या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिलांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद आता पाहायला मिळत आहे। परंतु थांबा बहिणींनो, एक अडचण देखील आता निर्माण झाली आहे। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं, आज संपूर्ण राज्यभरामध्ये वितरण होणार नाही। तर बघा, सरकारच्या माध्यमातून 2 याद्या लावण्यामध्ये आल्या। बघा, 2 याद्या या ठिकाणी सरकारने लावलेल्या आहे आणि या याद्यानुसारच बहिणींच्या खात्यामध्ये आता लाभ जमा होणार। पहिली यादी ही 18 जिल्ह्यांची आहे। बघा, लक्षपूर्वक बघा बहिणींनो, आता ही 18 जिल्ह्यांची यादी पहिली आहे आणि आज पहिल्या यादीनुसारच वितरण होणार आहे। बहिणींनो, 18 जिल्ह्यामध्ये आता वितरण सरकार करीत आहे। मग या 18 जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता का हे पाहून घेणं गरजेचं आहे। 18 जिल्ह्याची यादी महत्त्वाची आहे। चला तर अगदी एका मिनिटामध्ये आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणकोणत्या 18 जिल्ह्यामध्ये आज बहिणींच्या खात्यामध्ये लाभ जमा होणार। हो बहिणींनो, एक नाही तर 2 हप्ते तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या वतीने देण्यामध्ये आता येत आहेत। तर मग बहिणींनो, आता लक्षपूर्वक बघा, राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे राज्यामधील लाखो गरजू महिलांना मोठा आर्थिक आधार आता मिळणार आहे। योजनेच्या या नवीन टप्प्यामध्ये 2 महिन्याचा एकत्रित लाभ देण्याचं सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला। बघा, भरपूर दिवसापासून महिला या ठिकाणी हप्त्याची वाट बघत होत्या। मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार, मे महिना आता संपून गेला आहे परंतु बहिणींना लाभ मिळाला नाही। आता बहिणींनो, तुम्हाला खुश करण्यासाठी सरकारने निर्णय घेतला, 1 महिन्याचे नाही तर मे आणि पुढील जून महिना, बघा या दोन्ही महिन्याचे हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी सरकारने निर्णय घेतला। आणि सर्वात प्रथम क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की लातूर, 2 क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की हिंगोली। या जिल्ह्यामध्ये हे वितरण प्रक्रिया अत्यंत योगाने, शिस्तबद्ध पद्धतीने आणि अग्रमाने पूर्ण केले जात आहे। बघा बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आता रक्कम जमा होत आहे। आता या भागामधील जर तुम्ही असाल म्हणजे की लातूर आणि हिंगोली भागामधून जर तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी ही म्हणावी लागेल। बघा, शासनाच्या वतीने हे वितरण टप्प्याटप्प्याने आणि अत्यंत पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यामध्ये येत आहे। यासाठी शासनाने प्रशासनाने निवडक जिल्ह्यांची एक विशेष यादी तयार केली असून सर्व संबंधित बँकांना तातडीने पैसे जमा करण्याचे सक्त आदेश आता दिले आहे। आता बहिणींनो बघा,
3 क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की अमरावती. त्यानंतर 4 क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की वाशिम. हो, वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येत आहे. सध्या अत्यंत गतीने बघा हे वितरण होत आहे. बँकांचे अधिकारी आणि कर्मचारी आपापल्या पातळीवर लाभार्थ्यांची यादी पडताळून त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करीत आहे. बहिणीन हो बघा, यादी अतिशय महत्त्वाची आहे. या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर काय तुमचं नाव येत असेल तर सरकारच्या माध्यमातून 100% तुमच्या खात्यामध्ये वितरण होणार. आता बघा, या वितरण प्रक्रियेमध्ये कोणताही तांत्रिक अडथळा येऊ नये यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज करून ठेवण्यामध्ये आली आहे. सर्व ठिकाणी ही प्रक्रिया योगाने पूर्ण करण्यासाठी सरकारी कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी बघा या ठिकाणी अहोरात्र प्रयत्न करीत आहे, जेणेकरून महिलांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळतील. बघा 5व्या क्रमांकाचा जिल्हा अकोला सरकारने सांगितला. त्यानंतर 6 क्रमांकाचा जिल्हा बुलढाणा आहे. बघा या जिल्ह्यामध्ये सरकारच्या वतीने पैसे जमा करण्यामध्ये येत आहे. आता बहिणींनो, जर तुम्ही अकोला आणि बुलढाणा या भागामधून आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर सरकारने दिली, कारण की तुमच्या खात्यामध्ये पैसे आता जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारच्या वतीने आता महत्त्वाची बातमी आता देण्यामध्ये आली आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा बहिणींनो, पुढील जिल्हा सुद्धा पाहणं गरजेचं आहे. त्यासोबत सरकारने काही अटी देखील घातली आहे. त्या अटीचे देखील पालन बहिणींना करावे लागणार, तेव्हाच बहिणींच्या खात्यामध्ये लाभ हा जमा करण्यामध्ये येणार. आता बघा, सरकारच्या या योजनेचा मोठा फायदा राज्यातील गोरगरीब आणि गरजू कुटुंबांनाच होणार आहे. 3,000 रुपयाचा हा निधी थेट बँकेमध्ये जमा होत असल्यामुळे महिलांना बघा मध्यस्थांच्या त्रासातून आता पूर्णपणे मुक्ती मिळणार आहे. बघा 7व्या क्रमांकाचा जिल्हा सुद्धा आता सरकारने सांगितला. 7 नंबरचा जिल्हा तो म्हणजे की यवतमाळ आणि 8व्या क्रमांकाचा जिल्हा आहे वर्धा. या जिल्ह्यामधील लाभार्थी बहिणींच्या खात्यावर ही रक्कम आता जमा करण्यामध्ये येत आहे. बघा शेवटच्या टप्प्यामध्ये रक्कम पोचली असून महिलांकडून सरकारचे आभार देखील मानले जात आहे. काही बहिणीचे मोबाईल देखील आता वाजू लागले आहे, त्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील येऊ लागले आहे. हो बहिणींनो, बघा तुमचा मोबाईल सध्या वाजत आहे आणि या ठिकाणी काही बहिणीचे आतापर्यंत मेसेज देखील आले नसतील तर चिंता करू नका. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधीही तुमचा मोबाईल वाजू शकतो आणि तुमच्या खात्यामध्ये डायरेक्टली 3,000 रुपये जमा होणार. म्हणजे की बहिणींनो, मे महिन्याचा 23वा हप्ता आणि जून महिन्याचा 24वा हप्ता असे एकत्रित 3,000 रुपये बहिणीला आता मिळत आहे. सरकारने आता निर्णय घेतला, ज्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्याचे हे वाटप सुरू झाले इथे स्थानिक बँकामध्ये महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या महिलाला प्राधान्याने पैसे दिले जात आहे. बघा 9व्या क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की बीड जिल्हा आणि 10व्या क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की धाराशिव जिल्हा. बघा या जिल्ह्यामध्ये खरोखरच सरकारच्या माध्यमातून वितरण आता जमा करण्यामध्ये येत आहे. हो बहिणींनो, बघा तुम्हाला दिलासादायक बातमी आहे, कारण अनेक दिवसापासून महिला या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होत्या. बँकामध्ये पैसे काढण्यासाठी विशेष सोय करण्यामध्ये आली असून कोणत्याही महिलेची गैरसोय होणार नाही याची दक्षता सरकारने घेतली आहे आणि बहिणींच्या खात्यामध्ये आता पैसे देखील जमा होऊ लागले आहे. हो बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची बातमी आता देण्यामध्ये आली आणि त्यासोबत आता महत्त्वाचा पुढील जिल्हा देखील आहे. बघा पहिल्या टप्प्यामधील यादीमध्ये अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश सरकारने केला. पुढील काही तासामध्ये या सर्व जिल्ह्यामध्ये वाटप प्रक्रिया पूर्ण होईल आणि महिलांच्या त्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील येणार आहे. आता बघा 11व्या क्रमांकाचा जिल्हा परभणी आणि 12व्या क्रमांकाचा जिल्हा नांदेड या जिल्ह्यामध्ये सध्या वाटपाचे काम जोरदार सुरू आहे. अनेक महिलांनी पैसे जमा झाल्याचा आनंद व्यक्त करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे आणि आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी या निधीचा उपयोग करण्यामध्ये देखील येत आहे. बघा बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आता पैसे खटाखट येऊ लागले आहे. बघा काही बहिणीला 3,000 रुपये आले तर काही बहिणीला 4,500 रुपये देखील आले. आता बघा काही बहिणीचे हप्ते रखडले होते ते देखील आता येऊ लागले आहे. सरकारने हे आर्थिक वितरण विना विलंब व्हावे यासाठी 12हून अधिक प्रमुख बँकांची निवड केली आहे.
यामध्ये सरकारी बँकासह जिल्हा मध्यवर्ती बँक बघा, त्यासोबत या ठिकाणी जिल्हा सहकारी बँक ज्या महिलांना तत्पर सेवा देण्यासाठी नेहमीच वचनबद्ध असतात बघा. आता या ठिकाणी 13वा या ठिकाणी जालना आणि 14वा छत्रपती संभाजीनगर जिल्हा बघा. आता जालना आणि छत्रपती संभाजीनगरमधून जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे बघा. या जिल्ह्यामध्ये देखील वाटप योगाने पार पडत आहे. बँकांनी यासाठी अतिरिक्त काउंटरची व्यवस्था केली असून महिलांना वेळेमध्ये सेवा देण्यासाठी विशेष टीम देखील तैनात केली आहे. हो बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होऊ लागले आहे. प्रमुख सरकारी बँकांमध्ये राज्यातील सर्वाधिक महिलांची खाते असल्याने तेथील रक्कम जमा करण्याची प्रक्रिया अधिक सक्रियपणे राबविली जात आहे. 15व्या क्रमांकाचा जिल्हा अहमदनगर आहे आणि 16वा बघा सातारा जिल्हा. या जिल्ह्यामध्ये देखील ही रक्कम आता जमा करण्यामध्ये येत आहे आणि गती आता मिळाली आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागले बघा. बँकामध्ये महिलांची मोठी गर्दी देखील होत आहे. कर्मचारी प्रत्येक खात्याची पडताळणी करून पैसे देत आहे, जेणेकरून कोणाचेही पैसे चुकीच्या खात्यावर जमा होऊ नये आणि चुकीच्या व्यक्तीला मिळू नये. बघा बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आता पैसे येऊ लागले आहे. आणि त्यासोबत बहिणींनो, आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या बघा. 17वा क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की सांगली. हो, सांगली जिल्ह्यामध्ये देखील सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यामध्ये येत आहे. महिलांनी आपल्या बँक खात्याच्या व्यवहाराबाबत काही महत्त्वाच्या सूचनांचे पालन करणे आता गरजेचं आहे. बँकांकडून लावण्यात येणारे किमान शिल्लक नियम गांभीर्याने लक्षामध्ये घ्या. खात्यामध्ये पुरेशी रक्कम कायमस्वरूपी असू द्या, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा दंड कापला जाणार नाही. जिल्ह्याचे याबाबत विशेष दक्षता बाळगावी आणि बघा या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे बघा. ज्या बहिणी नियमाचे पालन करणार नाही अशा बहिणीला लाभ मिळणार नाही. सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं, फक्त गरजू बहिणींनाच या ठिकाणी लाभ मिळणार आहे. आता बघा, ज्या बहिणी पात्र आहे अशांनाच लाभ मिळणार. तर मग कोणत्या बहिणी पात्र आहे हे देखील पाहून घेणं आता या ठिकाणी गरजेचं पडत आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की बघा, सरकारने काही अटी घातल्या आहे बघा. आता सर्वात प्रथम अट आहे ती म्हणजे की तुमच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीला नसावा बघा. जर तुमच्या घरामधील व्यक्ती सरकारी नोकरीला लागलेले असेल तर बघा तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार नाही बघा. आता जर थोडक्यात जर सांगायचं झालं तर बहिणींनो, तुम्हाला 3000 रुपये येत आहे आणि सरकारने उत्पन्नाची अट देखील ठेवली आहे ती म्हणजे की 2.5 लाख रुपये. 2.5 लाखाच्या वरती तुमचं उत्पन्न नसावं. जर असेल तर अडचण येणार बघा. 3000 रुपये 2 महिन्याचे तुम्हाला मिळत आहे. आणि 18व्या क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला सोलापूर बघा. या जिल्ह्यासह बघा आता बाकीच्या जिल्ह्यामध्ये वितरण कधी होणार बघा. पुन्हा 18 जिल्ह्याची यादी बघा अगदी 2 दिवसानंतर येणार आहे. आणि बघा जेव्हा कधी यादी येते बहिणींनो, तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून अपडेट कळविली जाते बघा. ही होती महत्त्वाची बातमी आणि ही होती 18 जिल्ह्यांची यादी. आणि बहिणींनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि त्यासोबत पुढे अशाच लाडकी बहीण योजनेच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.